आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. रामकृष्ण हरी माऊली. नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर निर्गुणाचे भेटी या वारीविशेष कार्यक्रमामध्ये यंदा आपण ऐकतो आहोत ज्ञानेश्वरीतील योगचिंतन. वारीच्या या प्रवासामध्ये काही ज्ञान ग्रहण करण्यासाठी हे वारीविशेष कार्यक्रम आपण दरवर्षी प्रसारित करतो. यंदा ज्ञानेश्वरीतील योगचिंतन हा विषय आपल्याला समजावून सांगितलेला आहे हरिभक्त परायण किसन महाराज चौधरी यांनी. मी त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवतेय. भगवद्गीतेला अनुसरून ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये जे योग माऊलींनी समजावून सांगितलेले आहेत त्यातला अक्षर ब्रह्मयोग आज आपण ऐकणार आहोत. तेव्हा ऐकूया ज्ञानेश्वरीतील योगचिंतन, अक्षर ब्रह्मयोग. माऊली ज्ञानेश्वरीमधील 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग म्हणून ओळखला जातो. या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या बोलण्याने झालीय. अर्जुनाने प्रश्न विचारले. ब्रह्म, कर्म, अध्यात्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ म्हणजे काय, हे तुम्ही मला स्पष्ट करून सांगा. शिवाय मरणसमयी म्हणजे प्रयाणकाळी तुझी स्मृती कशी यावी हेही सांगा. अर्जुनाचे हे प्रश्न ऐकून भगवंताला खूप आनंद झाला. माऊली म्हणतात, अर्जुन हा श्रीकृष्णाचा भक्त आणि तो कल्पवृक्षाखाली बसलेला आहे, मग त्याच्या इच्छा पूर्ण होणारच. अगदी रागाने जरी भगवंताने एखाद्याला मारलं तरी त्याचा उद्धार होतो म्हणतात. या ठिकाणी तर अर्जुन हा भगवंताचा प्राणप्रिय आहे. तेव्हा देवाने 7ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. ती काय उत्तर आहेत तर अर्जुनाने पहिलं विचारलेलं आहे ब्रह्म म्हणजे काय. भगवंताने सांगितलंय, अर्जुना हे शरीर सूक्ष्म छिद्रांचं आहे फक्त. अरे ते गळकय. शरीर ज्याने गच्च भरलेलं आहे तरी सुद्धा जे गळून जात नाही ते आहे ब्रह्म. ते सूक्ष्म आहे तरी सुद्धा ते खाली पडत नाही. पुढे विचारलेलं आहे अर्जुनाने की अध्यात्म म्हणजे काय. भगवंत सांगतात, या परब्रह्माचं जे अखंड रूप आहे ना त्याला अध्यात्म म्हणतात. ते निर्गुण, निराकार, सूक्ष्म आहे. ते जन्माला येत नाही किंवा नाश पावत नाही, ते अखंड असतं. या स्थितीला अध्यात्म असं म्हणतात. पुढे अर्जुनाने विचारलंय कर्म म्हणजे काय. तर भगवंत सांगतात, अर्जुना सृष्टी निर्मितीचं एक तत्व आहे. या संपूर्ण विश्वात एक ब्रह्म आहे. या ब्रह्मांडात आकार निर्माण होतात. एकोहम बहुस्याम या न्यायाने सृष्टीची निर्मिती होते. अनेक जीव निर्माण होतात. यात विविधता असते. जसे की एकच माती नाना भिंती मडकी आणि सुघडे, जगामधी ब्रह्म दिसे उघडे. तशी वस्त्र अनेक प्रकारची असतात. सूत मात्र एकच असतं. अलंकार वेगवेगळे असतात. सोनं मात्र एकच. एकत्वात अनेकत्व आणि अनेकत्वात एकत्व असतं. परंतु ते शोधण्याचा प्रयत्न जर आपण केला तर काहीच सापडत नाही. सारं काही शून्य.
करता नाही, कारण नाही, परंतु कार्य मात्र घडत राहतं. अगदी आपल्याला स्पष्ट दिसेल असा प्रपंच दिसत राहतो. एकंदरीत कारणाशिवाय आणि कर्त्याशिवाय निर्माण होणाऱ्या या कार्याला कर्म असं म्हटलेलं आहे. पुढे अर्जुनाने विचारलंय, अधिभूत म्हणजे काय? भगवंत सांगतात, आपला देह पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी तयार झालाय. एरवी ही पाचही तत्व एकमेकांच्या विरोधात असतात. उदाहरणार्थ जल आणि अग्नी किंवा वायू आणि अग्नी कधीच एकत्र राहू शकत नाही. पण आपल्या देहात मात्र अगदी मैत्रीने राहतात. ही मैत्री संपली की सर्व काही संपतं. आकार संपला की नाव सुद्धा शिल्लक राहत नाही. अशा या पार्थिव देहाला अधिभूत असं म्हणतात. अधिदैव म्हणजे काय असं अर्जुनाने पुढे विचारलंय तेव्हा भगवंत सांगतात, जीव म्हणजेच अधिदैव. देहाने जमवलेले भोग जो भोगतो तो आपल्याला दिसत नाही. तो पुरुष आपल्याला कधीच दिसत नाही. खर तर अर्जुना, तो माझाच अंश असतो जो सुख आणि दुःख अनुभवतो. सर्व इंद्रियांवर त्याचीच सत्ता असते. खर तर पुढील जन्माची उभारणी सुद्धा तोच करत असतो. असा जो अंशात्मक पुरुष त्याला जीव किंवा अधिदैव असं म्हटलंय. पुढे अर्जुनाने विचारलंय, अधियज्ञ म्हणजे काय? तर भगवंतांनी सांगितलेलं आहे की शरीरात राहून सुद्धा शरीर भाव नाहीसा करणारा जो, मी त्यालाच अधियज्ञ असं म्हणतो. अधियज्ञ, अधिदैव, अधिभूत ही माझीच रूप आहेत. परंतु देहाचा संसर्ग आला की ती दूषित होतात. जसं सोनं हे शुद्ध असतं, पण त्यात हीन मिसळलं की ते अशुद्ध होतं. त्याची किंमत सुद्धा बदलते. हीन काढून टाकलं की शुद्ध सोनं राहतं. अज्ञान हे ते हीनत्व आहे. अज्ञान गेलं की शुद्ध ज्ञान राहतं. म्हणजेच द्वैत निघून जातं आणि अद्वैत शिल्लक राहतं. ते परमात्म तत्व प्रत्ययाला येतं. माऊलींनी मोठं सुंदर उदाहरण दिलंय. एखादी काचेची जाड चीप असते. चिपेच्या खाली एखादा केस ठेवला तर ती चीप दुभंगलेली दिसते, पण तो केस काढून घेतला तर चीप अखंड दिसते. वास्तविक चीप अगोदर दुभंगलेली नव्हती आणि नंतरही नाहीये, पण केसामुळे ती तशी भासत होती. पूर्वीपासून ती अभंगच होती. परमात्म तत्व असं आहे. अहंभाव गेला की ब्रह्मभाव शिल्लक राहतो. हा अहंभाव जाण्याची जी अवस्था म्हणजेच अधियज्ञ. हे सर्व ऐकून अर्जुनाला खूप आनंद झाला आणि अर्जुनाचं समाधान झाल्याचं पाहून भगवंत सुखावले. मातीचा पाण्याने भरलेला घडा समुद्रात बुडवला आणि तो फुटला तर घटातील पाणी समुद्राच्या पाण्यामध्ये मिळतं. कवच दूर झालं इतकंच काय ते. म्हणून अर्जुना, अंतःकाळी माझं स्मरण केलं पाहिजे. म्हणून या परी माते अंतःकाळी जाणत साते, जे मोकलिती देहात ते मीची होती. मृत्यूसमयी ज्याला जे आठवतं तशीच गती त्याला प्राप्त होते. अंतिमती सा गती असं म्हणतात. आणि म्हणून मरणसमयी माझं स्मरण होण्यासाठी सतत माझं चिंतन केलं पाहिजे. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. माऊली, अगदी ताजी एक सत्य घटना झालेली होती 2021 साली. हरिभक्त परायण ताजुद्दीन महाराजांचं कीर्तन चालू असताना त्यांचं निधन झालं. कीर्तनासाठी संत जनाबाईंचा अभंग घेतलेला होता आणि कीर्तन करताना महाराजांची प्राणज्योत मालवली. अखंड नामस्मरण त्यांच्या जीवनात असलं पाहिजे. पुराणात जडभरत राजाची एक कथा आली आहे. राजा आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात पर्णकुटी बांधून मनात राहू लागला. तिथे एका हरणाच्या पाडसाचा लळा लागला त्याला. शेवटी राजाला पुढचा जन्म हा हरणाचा प्राप्त झाला. म्हणून अंतःकाळी देवाचं स्मरण व्हावं असं वाटत असेल तर जिवंतपणीच आपण त्याची तयारी केली पाहिजे.
संत तुकाराम महाराजांनी सुंदर उपदेश केलेला आहे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. भगवंत सांगतात, अर्जुना, तुझं मन बुद्धी माझ्याशी एकरूप कर. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी, मज एकाते. ज्ञानी पुरुष जो असतो तो सतत ब्रह्माचं दर्शन घेत असतो. मरण कधी आलं तेही त्याला कळत नाही. पण अर्जुनाच्या मनात अजून एक शंका आहे. मरणासन्न अवस्थेत देह जर्जर झालेला आहे, प्रचंड यातना होत आहेत, अशा स्थितीत भगवंता तुझं स्मरण होणार कसं? तेव्हा भगवंताने खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे, जो माझी सेवा करतो त्याची सेवा मी करतो. अर्जुना, ही अवस्था ध्यानात घे. असा योगी तू हो. देहबंध तुटो अथवा फुटो, माझा निस्सीम भाव ठेव, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. मंडळी, अक्षर ब्रह्मयोग ज्याचे चिंतन आजच्या भागामध्ये आपण केलेलं आहे. निर्गुणाचे भेटी हा वारी विशेष कार्यक्रम आणि या कार्यक्रमामधले हे विचार तुम्हाला कसे वाटतायत याबद्दलच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आनंद घेत रहा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओवरच्या या वारीचा. आजच्या दिवशी इथेच थांबतेय, पण पुन्हा भेटणार आहोत उद्या नव्या योगाचं चिंतन करण्यासाठी निर्गुणाचे भेटी या वारी विशेष कार्यक्रमात. रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल